नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोवाड सेवा केंद्रावर राजोगी ब्रह्मकुमार जगदीश भाईजी यांच्या 25व्या पुण्यस्मृतीनिमित्त आध्यात्मिक प्रज्ञा दिवस उत्साहपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग जाधव, कोवाडचे उपसरपंच रामचंद्र भान्याळकर, आजरा सेवा केंद्राच्या संचालिका संध्या दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला कोवाड परिसरातील डिजिटल व प्रिंट मीडियामधील पत्रकार आणि साहित्य सेवा करणाऱ्या साहित्यिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सीएल माझा न्यूज चॅनलचे संपादक संतोष सुतार, सकाळ कोवाड प्रतिनिधी अशोक पाटील, न्यूज लाईव्हचे संपादक बाबासाहेब मुल्ला, तरुण भारत कोवाड प्रतिनिधी लक्ष्मण भान्याळकर, सचिन तांदळे, के.जी. पाटील तसेच सविता कुंभार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच 10वी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. मान्यवरांना ईश्वरी भेट, रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात आजरा येथील ब्रह्मकुमार उत्तमभाई यांनी राजोगी ब्रह्मकुमार जगदीश भाईजी यांच्या आध्यात्मिक जीवन कार्याचा परिचय करून दिला. त्यांनी आपल्या साहित्य, व्याख्यान आणि आध्यात्मिक विचारांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बी.के. सरस्वती बहन यांनी उपस्थितांचं शब्दसुमनाने स्वागत केलं. नेसरी सेवा केंद्राच्या संचालिका माधुरी बहन यांनी ब्रह्मकुमारी विद्यालयाचा परिचय करून देत राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाविषयी माहिती दिली आहे. मुंबईहून आलेले बी.के. तुकारामभाई यांनी आपल्या मनोगतातून अध्यात्म, राजयोग साधना आणि संस्कारयुक्त जीवनशैली याविषयी प्रेरणादायी विचार व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग जाधव तसेच पत्रकार अशोक पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. समाजात साहित्य, संस्कार आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी असे उपक्रम प्रेरणादायी असून नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी कोवाड सेवा केंद्राच्या संचालिका बी.के. मनीषा बहन यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. सर्वांना राजयोग मेडिटेशनचा अनुभव करून दिलाय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी.के. विनायक भाई यांनी केलंय. संपूर्ण कार्यक्रम शांत, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय.